एप्रिल फूल. सकाळचे 9 वाजले होते आणि गट्टू चिंकीच्या घराची बेल वाजते. जशी आई घराचा दरवाजा उघडते, मॉन्टी घरात येतो. काकू काकू, गट्टू चिंकी कुठेत? ती दोघं तर अजून त्यांच्या खोलीत झोपलीये. का? सगळं ठीक आहे ना? हा काकू, हे सगळं एकदम मस्त. बस मला एक त्यांना गुड न्यूज द्यायची होती. एवढं बोलून मॉन्टी पटकन गट्टू चिंकीच्या रूम मध्ये जातो आणि ओरडतच म्हणतो, उठा लवकर गट्टू चिंकी, बिग न्यूज आहे. काय? अरे तुम्ही दोघं माझ्यासोबत पटकन सोसायटी मध्ये या. आज एका मोठ्या नेत्याचा बर्थडे आहे. त्यामुळे त्यांचे मॅनेजर अंकल सोसायटी मध्ये चॉकलेट्स आणि चॉकलेट शेक्स वाटायला आलेत. काय? चॉकलेट शेक आणि चॉकलेट्स? मग तर लवकर चला. मग काय होतं, गट्टू चिंकी मॉन्टी सोबत धावतच सोसायटीच्या ग्राउंड मध्ये येतात. पण ग्राउंड तर अगदी खाली होतं. तिथे चॉकलेटच काय, पण चॉकलेटचं साधं रॅपर सुद्धा नव्हतं. अरे, सगळे निघून गेले का? सगळी चॉकलेट्स वाटून संपली का? तेवढ्यात मागे उभा असलेला मॉन्टी पोट धरून हसू लागतो. एप्रिल फूल बनवलाय, खूप मजा आली. एप्रिल फूल बनाया, बडा मजा आया. काय? एप्रिल फूल? हे तू चांगलं नाही केलंस मॉन्टी. हो, चांगला बदला घ्यायचा गट्टू. पण आता चल, नाहीतर ब्रश न करता खाली आल्यामुळे आई आपल्याला ओरडेल. जा जा, पण मला मात्र खूप मजा आली. ब्रश करता करता गट्टू विचार करतो, बरं आठवण करून दिली ह्या मॉन्टीने एप्रिल फूलची. चला चिंकीला एप्रिल फूल बनवूया. अरे गट्टू, लवकर बाहेर ये ना, मलाही ब्रश करायचाय. तेवढ्यात गट्टू वॉशरूम मधून बाहेर येतो. ओके, जा चिंकी. चिंकी आत जाताच गट्टू रूमच्या बाहेर येतो आणि पाहतो की आईने डायनिंग टेबल वरती पापड ठेवले होते. आयडिया. आई जशी नाश्ता बनवण्यासाठी बिझी होते, गट्टू लगेचच काही पापड उचलतो. आता येईल मजा. आई, माझ्या कॉर्नफ्लेक्सची वाटी मला दे. मी टीव्ही बघत बघत खाईन. हो, आणि मीही. ओके, तुम्ही दोघं बसा, मी आणते. चिंकी, टीव्ही मी लावतो, तू बस. ओके. पण जशी चिंकी खाली बसते, हे काय? एप्रिल फूल. गट्टू तिथून अगदी पळून जातो. गट्टू, थांब, दाखवतेस तुला. या गट्टूला तर मी सोडणारच नाहीये, पण काय करू? येस. काय झालं चिंकी? ते काहीच नाही आई, मी वॉशरूमला जातीये, आलेच मी. वॉशरूमला जायचं सांगून चिंकी लिव्हिंग रूम मध्ये येते आणि काहीतरी करू लागते. झालं, आता येईल मजा. मग चिंकी पुन्हा जाऊन चुपचाप नाश्ता करू लागते. अरे, हा रिमोट कुठे गेला? आताच सोफ्यावर होता. अरे हो, इथेच तर होता. अरे ते बघ गट्टू, तिथे कपाटावर. नक्कीच बाबांनी तिथे ठेवला असेल, म्हणजे आपल्याला टीव्ही बघता येणार नाही. हो हो, बाबा पण ना, असं रिमोट कोण लपवतं? मला तर लगेच दिसला. आत्ताच काढतो हा. पण जसा गट्टू उडी मारून रिमोट काढतो, रिमोटच्या वरती ठेवलेलं रजिस्टर खाली पडतं, ज्याच्यावरती खूप सारं पीठ होतं. ओ नो. एप्रिल फूल. आणि काय, गट्टू झाला एप्रिल फूल. चिंकी, हे तू चांगलं नाही केलंस. आता मला परत आंघोळ करावी लागेल. हो, मग जा ना. आणि चिंकी आणि बिंगो खूप हसतात. थोड्या वेळाने आंघोळ करून गट्टू बिंगो आणि चिंकी सोबत सोफ्यावरती येऊन बसतो. चिंकी, आपण दोघं एकमेकांना एप्रिल फूल बनवत राहू आणि तो मॉन्टी हातून सुटून जाईल. एकदम बरोबर गट्टू. आपल्या दोघांना मिळून एक टीम व्हावं लागेल, तेव्हाच आपण मॉन्टीचा बदला घेऊ शकू. चल मग, मॉन्टीला एप्रिल फूल करण्याचा काहीतरी प्लॅन बनवूया. दोघंही विचार करतात की मॉन्टीला कशा प्रकारे एप्रिल फूल बनवता येईल. चिंकी, गट्टू चिंकीच्या कानापाशी जाऊन कानात काहीतरी खुसूर पुसूर करून सगळा प्लॅन तिला सांगतो. येस, चल जाऊया गट्टू.
आणि मग थोड्याच वेळामध्ये तिघेही मॉन्टीच्या घरी जाऊन पोहोचतात. हॅलो काकू. हॅलो मुलांनो. मॉन्टी तर त्याच्या खोलीत आहे. सकाळपासून प्रत्येकाला वेड्यात काढत होता, म्हणून मी त्याला खोलीत राहण्याची शिक्षा दिलीये. काकू, त्याने आम्हालाही वेड्यात काढलं, म्हणून आम्ही त्यालाच आता वेड्यात काढायला आलोय. तुम्ही आमची मदत कराल? हो काकू, यात मजा येईल. काय? बरं ठीक आहे मुलांनो. आणि मग गट्टू, चिंकी आणि बिंगो मॉन्टीच्या रूमच्या बाहेर जातात. ते हळूच दरवाजा उघडून आतमध्ये डोकावतात. हे काय? ही लाईट आपोआप बंद कशी झाली? तेवढ्यात त्याला एक घाबरवणारा आवाज ऐकू येतो. मिळाली रक्तपिपासू चेटकीण. भूत! आई! आई वाचव! आई! अचानक मॉन्टीला खिडकीवरती एक सावली दिसते. आई वाचव! आई वाचव! तेवढ्यात लाईट्स ऑन होतात आणि मॉन्टी ओरडतच रूमच्या बाहेर येतो. एप्रिल फूल बनवलं, खूप मजा आली. काय? एप्रिल फूल्स? आणि तेही खिडकीवर? खिडकीवर उभी असलेली चिंकी आपल्या अंगावरचं ते पांढरं बेडशीट हटवते आणि हसू लागते. काय आई तू पण? तूही त्यांची साथ दिलीस. आता आमचा बदला पूर्ण झाला. चल गट्टू. येस, चल बिंगो. गट्टू, चिंकी आणि बिंगो पटकन घरी येतात. पण ते पाहतात की आई बाबा एकदम सिरियस होऊन सोफ्यावरती बसलेले आहेत. काय झालं आई बाबा? तुम्ही इतके गंभीर का बसला आहात? चिंकी, कोणीतरी माझा मोबाईल फोन तोडलाय. हे बघ, याची स्क्रीन. काय? आता सांगा, तुमच्या दोघांपैकी हे कुणी केलंय? या चुकीसाठी त्याला मोठी शिक्षा मिळणार आहे. बाबा, मी नाही केलं. नक्कीच हे चिंकीने केलंय. मी हिला सकाळी आईच्या फोनमध्ये गेम खेळताना पाहिलं होतं. काय? गेम तर खेळत होते, पण मी फोन नाही तोडला आई. खोटं बोलू नकोस चिंकी, हे नक्कीच तुझं काम आहे. हो, आणि म्हणून आता 1 आठवडा नो टीव्ही, नो गेम्स आणि नो स्नॅक्स. काय? नाही. आईचं ते बोलणं ऐकून चिंकी खूप दुःखी होते. पण तेवढ्यात एप्रिल फूल. काय? परत? पण ती स्क्रीन? हा तर माझा स्मार्ट ब्रोकन स्क्रीन वॉलपेपर आहे, जो लावायची आयडिया गट्टूने दिली होती. काय? गट्टू? हो चिंकी, ही प्लॅनिंग तर मी, आई आणि बाबांनी मिळून केली होती. आय एम सॉरी चिंकी बेटा, पण तुला एप्रिल फूल बनवण्यामध्ये खूप मजा आली. मी आता तुम्हा कोणाशीच बोलणार नाही. अगं चिंकी, एप्रिल फूलच्या दिवशी तर वेड्यात काढतातच. तूही आम्हाला नेहमी वेड्यात काढत असते. आज आम्ही केलं. चला, होळी असेल किंवा एप्रिल फूल, मजा तर तेव्हाच येते जेव्हा सगळी फॅमिली एन्जॉय करते. पण हो, असा कुठला प्लॅन करू नका की ज्यामुळे कोणाचं नुकसान होईल किंवा कुणी हर्ट होईल. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.